आज 4 फेब्रुवारी 2024 आणि आज आपण चाक्षुषी विद्या जी आहे किंवा चाक्षुषोपनिषद आहे त्याची माहिती करून घेण्यासाठी आपण हे सत्र घेतोय. त्याचं असं आहे की हा जो व्हिडिओ आत्ताच आपण ऐकला, 12 वेळेला चाक्षुषी मंत्र म्हटलेला आहे त्याच्यात, तर तो खूप जणांच्या खूप क्वेरीज आल्या होत्या, येत राहतात आणि लोक फोनवरून येतात. तुम्ही जर तो बघितलात व्हिडिओ तर त्याच्यात पण कमेंट्सवर खूप क्वेरीज येतात. आणि मग मला असं वाटलं की ही क्वेरीज सगळ्या सॉल्व्ह करण्यासाठी, प्रश्न असतील तर ते तिथल्या तिथे कळण्यासाठी आपण एक व्हिडिओ करूयात, आपण एक सत्र घेऊयात, म्हणजे प्रत्यक्ष सगळ्यांचे क्वेरीज सॉल्व्ह केले जातात. तर ह्या दृष्टीने हे सत्र घेतोय. म्हणजे ह्या मंत्राचा अर्थ सुद्धा आपल्याला जर माहिती असेल तर निश्चितच जास्त आपल्याला त्याचा फायदा होतो तो म्हणताना. कारण आपण मंत्र म्हणून त्याच्यातला जसं अक्षर महत्वाची आहेत तसं त्याच्यातला भाव पण महत्वाचा आहे. त्याच्यातले जे विचार आहेत ते विचार सुद्धा महत्वाचे आहेत. कारण या मंत्रांनी शरीर शुद्धी, भावशुद्धी आणि विचारशुद्धी अशा तिन्ही एकत्र होत असतात. चक्षु हे त्याचं प्रमाण आहे, जिथे जिथून सुरुवात होते या शुद्धीची, परंतु ते सर्वांगासाठीच होतं. तर आपण आता सारा दानवेकर तर ती अ, ह्या मंत्राचा आपल्याला अर्थ सांगणार आहे. आणि हो, आणि मी मंजिरी गोखले. सारा होता. नमस्कार. सगळ्यांचं पुन्हा एकदा दोन्ही संस्थांमार्फत संवाद सेंटर आणि द हिलिंग लॅब मार्फत पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आपण दोन्ही संस्थांचा उल्लेख केला म्हणून चक्षुविद्या किंवा चाक्षुषी विद्या काय आहे आणि आता आपण जे चक्षुविद्येचे मंत्र बघितले त्या मंत्रांचा अर्थ जाणून घेण्याआधी अगदी पटकन दोन्ही संस्थांचा परिचय करून देते. संवाद सेंटर फॉर म्युझिक अँड हिलिंग डॉक्टर मंजिरी गोखले इकडे आहेत. त्यांची संस्था म्हणजे त्यांनी स्थापन केलेली संस्था आणि जवळजवळ गेली 15-20 वर्ष, 20 वर्षाहून जास्त काळ किंबहुना पास्ट लाईफ रिग्रेशन, ब्रेथवर्क, फॅमिली कॉन्स्टलेशन अशा पद्धतीच्या रेकी असेल किंवा स्पिरिट हिलिंग असेल अशा पद्धतीचे अनेकविध हिलिंग या विषयाला पाहिलेल्या कार्यशाळा, सत्र, काही विनामूल्य सत्र आणि काही मास हिलिंग सेशन्स, जसं आपलं हील इंडिया नावाचं खूप प्रसिद्ध मास हिलिंग सेशन आहे. हे सगळं म्हणजे या पठडीत येणारे हिलिंग या विषयाच्या अंतर्गत येणारे जवळजवळ 40 ते 50 वेगवेगळ्या कार्यशाळा घेतल्या जातात. 1-to-1 किंवा पर्सनल कन्सल्टेशन्स केली जातात. आणि आपण थोडंसं शेवटी बघूया की सध्या काय उपक्रम चालू आहेत. सोमवार ते गुरुवार 4ही दिवस दररोज ध्यान साधनेची सत्र घेतली जातात. काही ऑनलाईन आहेत, काही ऑफलाईन आहेत. येत्या काळात सुद्धा संवादतर्फे ड्रीम्स या विषयावरती एक कार्यशाळा होणार आहे आणि एक रेसिडेन्शियल वर्कशॉप होणार आहे. ब्रेथवर्कवरचं 3 दिवसीय निवासी शिबिर होणार आहे, जे खूपच पॉवरफुल आहे. मागे आम्ही घेतलं होतं तशा प्रकारचं होणार आहे. आणखीनही काही उपक्रम आहेत. साधारण मार्च-एप्रिलमध्ये पुन्हा एकदा वारी अंतरंगाची हे एक वेबिनार घेतलं होतं. याचे व्हिडिओ संवाद चॅनलच्या यूट्यूब चॅनलवरती, संवाद सेंटरच्या यूट्यूब चॅनलवरती आहेत. तेही तुम्हाला तिथे बघता येतील. सो असे अनेकविध उपक्रम येणार आहेत. तर तुम्ही संस्थेच्या उपक्रमांविषयी माहिती प्राप्त करण्यासाठी व्हॉट्सअपच्या माध्यमातून जो ग्रुप आहे आपला त्याच्यावरती राहू शकता. दोन्ही संस्थांच्या यूट्यूब चॅनल्सच्या लिंक मी पाठवीन. दुसरी संस्था द हिलिंग लॅब, संवादचंच एक अपत्य असं आपण म्हणू शकतो. द हिलिंग लॅबची निर्मिती 2014 साली झाली आणि भारतीय संस्कृती, भारतीय वेद, उपनिषद, पुराण या सगळ्यामधलं जे ज्ञान आहे, या सगळ्यामधलं जे शास्त्र आणि ज्ञान या दोन बाजू आहेत, त्याच्या अनुषंगाने येणारं मंत्रशास्त्र या विषयाला वाहिलेली संस्था. या मंत्रशास्त्र या विषयाला डेडिकेटेड 50 पेक्षा अधिक कार्यशाळा द हिलिंग लॅबच्या माध्यमातून घेतल्या जातात. याच्याविषयीच्या अनेक व्हिडिओजची माहिती पुन्हा एकदा द हिलिंग लॅबच्या यूट्यूब चॅनलवर आहे, ती तुम्ही तिथे निश्चित बघू शकता. आणि आता सध्या संस्थेमार्फत सूर्योपासना हे एक विस्तृत कार्यशाळा चालू आहे.
चाक्षुषी विद्या यात सूर्योपासनेतला एक भाग झाला. पण विस्तृत सूर्योपासना ही एक कार्यशाळा चालू आहे. येत्या काळात अथर्व शीर्ष, श्री सूक्त, हनुमान चालिसा याचं मंत्रशास्त्रात्मक प्रयोग कसे करायचे, त्याचे मंत्रशास्त्रात्मक विधी काय आहेत आणि मंत्रशास्त्रातला त्याचा खूप अफाट अर्थ काय आहे हे या कार्यशाळांच्या माध्यमातून सांगितलं जातं. आजच्या विषयाकडे येऊया. नमनाला घडाभर तेल झालंय. ते घडाभर तेल एवढ्यासाठीच की तेल आणि अग्नी हाच आजचा आपला विषय आहे, किंवा तेल आणि अग्नीचा प्रेरक असं काहीतरी असा आपला विषय आहे. मग तेल म्हणजे इंधन आणि अग्नी म्हणजे त्या इंधनातून ज्या अग्नीची निर्मिती होते. मग हे इंधन कसलं आहे आपल्या सगळ्यांच्या बाबतीत? हे इंधन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपली साधना. आपण त्याच्यासाठी जे प्रयत्न करतो, एखाद्या गोष्टीच्या प्राप्तीसाठी जे कष्ट करतो, जे विधी, आता एक छोटासा विधी बघितला, हे सगळं म्हणजे ते तेल झालं. आणि त्याच्यातून ज्या प्रकाशाची, तेजाची आणि अग्नीची निर्मिती होते, तो अग्नी हा विषय सांगणारा सूर्य आणि त्या सूर्याची विद्या, त्याला सूर्यविद्या म्हणतात, सौरविद्या म्हणतात, चाक्षुषी विद्या असा तिथे शब्द येतो. मग अगदी चक्षु या शब्दाभोवतीचं थोडासा अर्थ बघूया, की चक्षु उपनिषदाची दिशा कळेल. चक्षु मुळात कोण आहे, काय आहे, त्याची ओळख, इंट्रोडक्शन त्याचं आपण थोडं थोडक्यात करून घेऊया. सो चाक्षुषीमध्ये सूर्याविषयी आहे. रविवारी आपण ते करतो सहसा. आणि सूर्य म्हटलं की तिथे अग्नी, तेज हा त्याचा महत्वाचा विषय येतो. मग अग्नी आणि तेज म्हणजे काय? आता अग्नी, तेज किंवा प्रकाश म्हटलं की आपल्याला वेगवेगळी रूपं आठवतील. आपण स्वयंपाकघरात अग्नी प्रज्वलित करतो, गॅस वापरतो, तो अग्नी असेल. मेणबत्ती आहे, निरांजन आहे, असे अनेक छोटी मोठी रूपं आपल्याला आठवतील. ही झाली आपल्या दैनंदिन आयुष्यातली रूपं. मग निसर्गामध्ये अग्नीचं जे सगळ्यात मोठं प्रमाण किंवा सगळ्यात मोठं प्रतीक आहे, ज्याला भारतीय संस्कृती आणि वेदांनी देवतेचं स्वरूप दिलं, ते म्हणजे सूर्य. मग सूर्य ही देवता आणि या सूर्य देवतेची जी विद्या आपण बघणार आहोत ती चक्षुषी विद्या. हा चक्षु शब्द सगळ्यात पहिले कुठे येतो ते बघूया. तो अर्थात ऋग्वेदामध्ये, वेदांमध्ये येतो. सूर्याच्या अनेक व्याख्या येतात वेदांमध्ये, डेफिनेशन्स ऑफ सन एनर्जी. त्या व्याख्येमधली एक अत्यंत महत्वाची व्याख्या आणि खूप अप्रतिम व्याख्या अशी येते, आर्याणाम देवता सूर्यो विश्वश्चक्षु जगतपती. विश्वश्चक्षु जगाचा चक्षु आहे तो. आणि पुढे म्हटलंय कर्मणाम प्रेरको देव पूजयो ध्येयस सर्वदा. कर्मणाम म्हणजे कर्माला प्रेरक करणारा. दिवसाची सुरुवात झाली, ऊन आलं, आपण म्हणतो ना की दिवसाची सुरुवात, सूर्योदय झाला की आपण कामाला लागतो, त्वरित आपल्या कामांची यादी डोक्यात चालू होते. सो कर्माचा प्रेरक आहे सूर्य आणि विश्व चक्षु आहे. इथे चक्षु शब्द सगळ्यात पहिल्यांदा येतो. किती सुंदर कल्पना आहे. म्हणजे वेद ज्यांना दंतकथा वाटतात त्यांच्यासाठी सुद्धा अप्रतिम कल्पना आहे. वेद ज्यांना सत्य वाटतात, खरे वाटतात, त्यांच्यासाठी तर त्यातला साधनेचा अर्थ आहे. मग चक्षु म्हटलंय जगाचा डोळा. म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरा कसे लावतो आपण, तसा जगाने एक विश्वानी लावलेला, विश्वाचा एक चक्षु आहे, डोळा आहे. मग तो काय करतोय? विश्वामध्ये घडणाऱ्या घडामोडी, त्याच्यामध्ये जे काही उलथापालथ, चढ उतार, जे काही घडतं आहे, विश्व म्हणजे संपूर्ण विश्व असा विचार करूया. पृथ्वी झाली, सूर्य झाले, सूर्यमाला, ग्रहमाला म्हणतो आपण. आणि अशी ह्या सूर्यमालेविषयी विश्वामध्ये, अंतराळात, स्पेसमध्ये जे जे काही घडतं आहे त्याच्याकडे ज्याचं लक्ष आहे, त्याचा जो साक्षीदार आहे, असा हा सूर्य विश्वचक्षु. चक्षु शब्द इकडे पहिल्यांदा येतो. आणि त्याचा दुसरा अर्थ बघूया, म्हणजेच काय, पृथ्वीवरती सुद्धा जे जे काही घडतं आहे त्या सगळ्याचा साक्षीदार असणारा सूर्य. आपण म्हणतो ना, जब तक सूरज चांद रहेगा, जोपर्यंत सूर्यचंद्र आहे तोपर्यंत काहीतरी राहणं. म्हणजे पृथ्वीवरती जे जे घडले, आता हा विचार केला तर या विचारातला एक मथितार्थ असा आहे की आपल्या सगळ्यांच्या आजवरच्या जन्मांचा साक्षीदार आहे हा सूर्य. आणि आपल्या सगळ्याच्या आजवरच्या जन्मांची नोंद त्याच्यापाशी आहे. कोणाकडे आहे? त्या विश्वचक्षुकडे आहे. असा हा चक्षु आहे. अगदी रामायणातलं उदाहरण आठवलं तर मृत्यूसमयी जेव्हा जेव्हा रामाच्या मृत्यूसमयी जेव्हा हनुमान अगदी रडकुंडीला येतो, तेव्हा राम त्याला वरदान देतो की जोपर्यंत पृथ्वीवरती सूर्य उगवतो आहे तोपर्यंत तुला रामकथा ऐकायला मिळतील आणि ते चिरंजीवित्व मी तुला बहाल करतो. सो तिथे सगळीकडे चक्षु ही संकल्पना येते. मग हा चक्षु काय आहे? तर विश्वाची नोंद, विश्वाच्या घटनांची आणि पृथ्वीच्या घटनांची नोंद ठेवणारा. म्हणजेच काय? भूत, वर्तमान आणि भविष्य.
चक्षुविद्येचं हेच सामर्थ्य आहे. चक्षुविद्येची ही फलश्रुती आहे की भूत, वर्तमान आणि भविष्यामध्ये तुम्हाला जर एक फेरफटका मारायचा असेल, एक भ्रमण करायचं असेल, ते चक्षुविद्येचं अल्टिमेट सामर्थ्य असं त्याला म्हणता येईल. मग ब्रह्मांडातला सूर्य आपण बघितला आणि पिंड ब्रह्मांड, भारतीय संस्कृती पिंड ब्रह्मांड न्यायाविषयी सांगते. मग ब्रह्मांडातल्या सूर्याचं जे हे सामर्थ्य आहे, तर त्याचा अंश आपल्या सगळ्यांमध्ये म्हणजे पिंडामध्ये म्हणजे देहामध्ये काय बरं आहे, त्याचं प्रतीक काय आहे, तर ते म्हणजे नेत्र, डोळे, चक्षु, ज्याला आपण डोळे म्हणतो, आपल्याला दिलेले दोन डोळे. आता चक्षु शब्दामध्ये क्ष शब्द येतो. चक्षु उपनिषद बघण्याआधी चक्षु उपनिषदाची महती आपण बघतो आहोत, म्हणजे त्याचा विनियोग काय आहे, त्याची फलश्रुती काय आहे हे थोडक्यात बघतोय. मग चक्षु शब्दामध्ये क्ष शब्द येतो. आता क्ष किरण शब्द माहितीये, एक्सरे ज्याला आपण म्हणतो. एक्सरे काय करतो, काहीतरी भेदून जाणं. तो क्ष या शब्दाचं हे सामर्थ्य आहे. क्षेपणास्त्र शब्दामध्ये येतो. सो काय, कशाला तरी भेदून आर पार जाणं असं काहीतरी या क्ष मध्ये सुचवलेलं आहे. आणखीन काही शब्द, प्रेक्षक, अक्ष, एकाक्ष म्हणतो आपण. सो कशाला तरी भेदून टाकणारी नजर ही डोळ्यांची ताकद आहे. आपल्या डोळ्यांमध्ये ताकद असते ही, की ती आरपार जाऊ शकते. उदाहरणार्थ, प्रेमात पडलेल्या माणसाला आपण म्हणतो की एखाद्या हृदयापर्यंत पोहोचते. एखाद्याची नजर आखो ही आखो में असं आपण म्हणतो की नाही गमतीत. तर तेव्हा कसं की हृदयाला भेदून टाकणारी नजर असते. तुम्ही काही प्रयोग बघितले असतील की केवळ नजरेनी काच फोडून टाकणं किंवा केवळ नजरेनी वस्तू इकडचे तिकडे हलवणं, असे सगळे जे प्रयोग आहेत की ज्यांना अंधश्रद्धा वाटतात त्यांच्यासाठी चक्षु उपनिषद हा विषय इथेच संपतो. कारण या अंधश्रद्धा नसून, म्हणजे या अंधश्रद्धात्मक जादूटोणा आणि भोंदूगिरी करणारेही अनेक व्यक्ती असतील जगात, पण मुळामध्ये या चाक्षुषी विद्येच्या सिद्धी आहेत. हा सिद्धींचा मार्ग जरी लांब असला, चाक्षु म्हणजे डोळ्यांच्या सिद्धी आहेत, या कुणीही प्राप्त करू शकतं असं चाक्षुषी विद्या ठामपणे सांगते. चाक्षु उपनिषद सांगतं. मग ह्या सिद्धी आहेत. सिद्धींचा मार्ग जरी थोडासा लांब असला तरी सिद्धींच्या आधी येतात रिद्धी, रिद्धी सिद्धी असं आपण म्हणतो की नाही. मग रिद्धी म्हणजे काय, तर धी, धी म्हणजे बुद्धी, ज्ञानमार्ग. त्या सिद्धींपर्यंत पोहोचण्याचा जो ज्ञानमार्ग आहे तो म्हणजे रिद्धींचा मार्ग आणि तो म्हणजे बुद्धीचा मार्ग. म्हणजे काय की बुद्धीच्या स्तरावरती चाक्षुषी विद्येचे प्रयोग करा, तप करा, मंत्रोच्चारण करा, मंत्रशास्त्रात्मक विधी करा, काही आपण आत्ताही अनुभवले. असे मंत्रांचे पद्धतशीर प्रयोग, शास्त्रीय प्रयोग जेव्हा तुम्ही कराल, तेव्हा या रिद्धीच्या माध्यमातून तुम्ही सिद्धींपर्यंत पोहोचाल असं काहीतरी सांगितलेलं आहे. मग चक्षु म्हणजे डोळ्यांमधलं तेज किंवा अग्नी किंवा ज्योती, डोळ्यांमध्ये छोट्याशा ज्योती असतात की नाही. एक उदाहरण, चक्षु विद्येकडे आता सुरुवात करतोय आपण. त्या चाक्षुषी विद्येकडे जाण्याआधी नेत्रातल्या ज्योती म्हणजे चक्षुचं तेज, हे याचं एक सोपं उदाहरण. आपण अमर अकबर अँथनी पिक्चर बघितला असेल, त्याच्यात शेवटी एक छान कव्वाली आहे आणि त्या कव्वालीमध्ये असं दाखवलंय की त्या देवळामध्ये त्याच्या आईच्या डोळ्यांमध्ये ज्योती प्राप्त होतात. मूर्तीमधून ज्योती येतात आणि तिच्या डोळ्यांमध्ये जातात आणि तिला दृष्टी प्राप्त होते. म्हणजेच काय, डोळ्यांमध्ये असणारं तेज, अग्नितत्व म्हणजे डोळ्यांना असणारी नजर किंवा दृष्टी, म्हणजे आपल्याला दिसतंय असं आपण म्हणतो. आणि ज्याला दिसत नाही, ज्याला अंधत्व आहे किंवा दिसतच नाही काही कारणाने, डोळ्यांचा काही विकार झालाय आणि डोळ्यांची दृष्टी गेलेली आहे, याचा अर्थ तिथे अग्नीचा अभाव आहे, म्हणजे तम आहे. आणि याच तमाचं निर्दालन करणारी विद्या म्हणजे चाक्षुषी विद्या. तमोरी सर्व पापग्नम प्रणतोस्मी दिवाकरम, नवग्रह स्तोत्रातला पहिला श्लोक येतो. तमोरी सर्व पापग्नम, चाक्षुषी विद्येचं महत्वाचं किंवा महती काय आहे, सर्व प्रकारच्या तमरूपी शत्रूंपासून तुमचं रक्षण करणारी, सर्व प्रकारच्या अंधकारापासून तुम्हाला प्रकाशाकडे नेणारी. आता आपण बघितलं तमसो मा ज्योतिर्गमय, सर्व प्रकारच्या अंधकारातून प्रकाशाकडे नेणारी ही चाक्षुषी विद्या. आता मुख्य चाक्षुषी विद्येचा थोडक्यात अर्थ बघूया. चाक्षु उपनिषद एक आहे आणि चाक्षुषी विद्या हा त्याचा दुसरा, म्हणजे त्याच्यातलाच एक भाग झाला. उपनिषदामध्ये आणखी काही वचन येतात, आणखी काही श्लोक येतात, स्तोत्र येईल. चाक्षुषी विद्या आपण जी बघतो आहोत त्याच्यामध्ये, आणि तुम्ही इतर ठिकाणी काही वाचाल त्याला पाठभेद म्हणतात, की काही ठिकाणी एखादा शब्द एक्स्ट्रा असेल, एखादी ओळ जास्तीची असेल, त्याला संस्कृतात पाठभेद म्हणतात.
तर त्या पाठविधानच्या टेक्निकॅलिटी म्हणजे हे खरं का, हे बरोबर, हिचं बरोबर का तिचं बरोबर, याच्यात न अडकता त्यातला रिद्धींचा मार्ग अनुभवूया, त्यातल्या ज्ञानमार्गावरती आपण जाऊया, ही अपेक्षा ठेवून चाक्षुविद्येच्या अर्थाकडे आता वळतो आहोत. मग चक्षु शब्द कळला, चाक्षुविद्येचं साधारण फलश्रुती आपल्याला कळली की ती काय काय प्रकारची सिद्धी आपल्याला देऊ शकते. मग चाक्षुविद्येचा शास्त्रशुद्ध अर्थ आता बघूया. अस्य चाक्षुषी विद्याया अहिर्बुद्ध ऋषी गायत्री छंद सूर्यो देवता चाक्षुरोग निवृत्तये विनियोगः. सगळ्यात पहिल्यांदा सुरुवातीलाच त्याचं सांगितलेलं आहे. विनियोग म्हणजे ऍप्लिकेशन, त्याचं ऍप्लिकेशन अगदी पहिल्याच ओळींमध्ये येतं. काय आहे? चक्षुरोग निवृत्तये. मग चक्षु म्हणजे डोळे, आणि चक्षुचे, तुमच्या चक्षुंचे, चक्षु हा शब्द खूप विस्तृत आहे हा, डोळे हा खूप वरवरचा एक बहिरंगी शब्द झाला. जसं कान आणि श्रवणेंद्रिय, डोळे आणि चक्षु, नाक आणि घ्राणेंद्रिय असं आपण म्हणतो. तो चक्षु याचा अर्थ बाहेरून वरवर तुम्हाला दिसणारे डोळे आणि माझे अंतःचक्षु, आणि मग त्याही पलीकडे जाऊन अंतःचक्षुने मी जी अंतरंगाची साधना करणार आहे असा विस्तृत विषय येतो. मग काय म्हटलेलं आहे? चक्षुरोग. सो असे डोळ्यांचे जे जे म्हणून विकार झालेले आहेत, मग नजरेचे विकार असेल, दृष्टीदोष असेल, चष्मा लागला असेल, आणखी काही मोतीबिंदू सारखे असेल, किंवा डोळ्यांचे रेटिना डॅमेज असे काही विकार असतील, असं डोळे म्हटल्यावर जे जे काही डोळ्यांचे आरोग्य या दृष्टीने मेडिकल टर्मिनॉलॉजी मध्ये येणारे विकार, हा एक विषय झाला. दुसरं, डोळ्यांनी आपण काय करतो? बघतो. दूरदृष्टी असणं किंवा आपल्याला विचारांची स्पष्टता असणं, की एखादा निर्णय आपला कधी योग्य ठरतो जर आपली दूरदृष्टी असेल तर. आपण म्हणतो ना, एखाद्या व्यावसायिकाला दूरदृष्टी आहे, त्यांनी घेतलेले निर्णय खूप योग्य ठरता आहेत. सो याचा अर्थ विचारांची स्पष्टता, क्लॅरिटी ऑफ थॉट्स हे असणं. आणखीन साधनेच्याच मार्गात विषय बोलायचं झालं तर मॅनिफेस्टेशन, व्हिज्युअलायझेशन. तुम्हाला अप्रतिम व्हिज्युअलायझेशन करायचं असेल तर तुमचे चक्षु अप्रतिम काम करावे लागतात किंवा त्यांचं सामर्थ्य लागतं. सो चक्षुरोग निवृत्त आहे म्हणजे चक्षुरोगांची निवृत्ती करणारा असा हा आहे. ओम चक्षु 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 तेजः स्थिरो भव. स्थिरो भव म्हणजे प्राणप्रतिष्ठा. प्राणप्रतिष्ठेचं महत्व माहिती आहे आपल्याला. साधा गणपती घरी येतो आपण, त्याची प्राणप्रतिष्ठा करून मग काय ते नैवेद्य आणि मोदक बिदक या सगळ्याला सुरुवात करतो. तसं आहे की हा हा जो चक्षु आहे, हा जो अग्नी आहे, हा जो सूर्य आहे, हा माझ्या चक्षुंमध्ये स्थिर होऊ दे आणि त्याची प्राणप्रतिष्ठा, सूर्य देवतेची प्राणप्रतिष्ठा मी करत आहे. कसं म्हटलेलं आहे? चक्षुष चक्षु चक्षु तिहाई आली, 3 चक्षु सांगितलेले आहेत. या 3चा अर्थ अनेक अनेक अर्थ आहेत, तेवढ्या डिटेलमध्ये आपण आता जात नाही आहोत. पण ह्या 3 प्रकारे म्हणजे 3 लोकांमध्ये असेल, मगाशी 3 चक्षुंचा आपण उल्लेख केला, 3 त्रिगुणात्मक असतील, 3 काळांमधले असतील, असं बऱ्याच प्रकारे त्याचा अर्थ आपण बघू शकतो. मग तेजोरूप म्हणजे हा माझ्या ठिकाणी स्थिर होवो. माम पाही पाही, माझं सर्व प्रकारे रक्षण करो. सर्व तो माम पाही पाही अथर्वशीर्षात सुद्धा या सिमिलर ओळी येतात. म्हणजे माझ्या सर्व प्रकारे सर्व बाजूंनी रक्षण करो. कशाचं? माझ्यातल्या चक्षुशक्तीचं. ही सूर्यदेवता सर्व प्रकारे रक्षण करो. त्वरितम चक्षुरोगान शमयशोय. त्वरितम असं म्हटलंय, इन्स्टंट. उपनिषदाने सुद्धा इन्स्टंटचा मार्ग सांगितलाय, त्वरितम म्हटले. मग त्वरितम कधी शक्य आहे? जेव्हा तुम्ही त्याचे मंत्रशास्त्राला अनुसरून उच्चारण कराल आणि मंत्रशास्त्रात्मक अर्थ तुम्हाला कळेल आणि त्याचे प्रयोग कळतील, तेव्हा त्याचं त्वरित सुद्धा निर्मूलन शक्य आहे, अशी ग्वाही उपनिषद देतात. मम जातरूपम तेजो दर्शय. जातरूपम जती स्वरूप, माझं जातरूप म्हणजे जती स्मरण विद्या, पास्ट लाईफ रिग्रेशन ज्याला आपण म्हणतो, की माझ्या सर्व जन्मांमधलं जे काही माझं सामर्थ्य आहे, माझं मूळ स्वरूप आहे, किंवा माझं जे मूळ आत्मिक स्वरूप आहे, त्याचं तेज मला प्राप्त करून दे. माझ्या डोळ्यांचं जे एक स्वाभाविक निसर्गदत्त सामर्थ्य आहे, तिथपर्यंत मला ने. आणि हे सांगत असताना पुढे खूप छान शब्द येतो, यथा अहम अंधो नस्याम तथा कल्पय कल्पय. कल्पय कल्पय, की मी अंध होणारच नाही, माझ्याकडे कुठल्याही प्रकारचं अंधत्व येणारच नाही, असं काहीतरी तू कल्पना कर, असं काहीतरी कल्पित आहे तुझ्या कल्पनेत असू दे, आणि अशी कृपा कल्याणम, अशा प्रकारे आमचं कल्याण कर आणि सदैव कल्याण कर. यानी मम पूर्वजन्म उपार्जितानि चक्षु प्रतिरोधितम दुष्कृतानि सर्वाणि निर्मूलय निर्मूलय.
सरळ सोट अर्थ आहे, पूर्वजन्म उपार्जिताने, माझ्या मागच्या जन्मात, पूर्वीच्या जन्मात, आधीच्या जन्मात निर्माण झालेली कशी प्रतिरोधक. कोणी केली होती कर्म? सूर्याने नाही केली, आपण काहीतरी उद्योग करून ठेवलेत. मग आपण आपल्या डोळ्यांचा चुकीचा वापर केलाय, गैरवापर केलाय, आणि त्याच्यामुळे माझ्या नेत्रांमुळे काहीतरी दुष्प्रतिरोधक म्हणजे चक्षु म्हणजे डोळ्यांच्याच कार्याला प्रतिरोधक, निर्बंध आणणारी अशी काहीतरी कुकर्म मी करून ठेवली आहेत. आता तू त्याच्यापासूनही माझं रक्षण कर. म्हणजे पूर्वजन्माच्या कर्मापासून सुद्धा रक्षण तिथे सांगितलेलं आहे. ओम नमः चक्षु तेजो दात्रे दिव्याय भास्कराय. आता इथून पुढे सूर्याची वेगवेगळी नावं येतात, आणि मग त्या वेगवेगळ्या नावांच्या वेगवेगळ्या शक्ती आहेत. भास्कराय, भा शब्द आलेला आहे म्हणजे तेज, म्हणजे ऑरा, म्हणजे तुझ्या तेजाला, तुझ्या ऑराला, तुझ्या या तेजपुंज स्वरूपाला माझा नमस्कार आहे. करुणाकराय अमृताय, अमृत स्वरूप करुणाकर असणाऱ्या सूर्याला नमस्कार आहे. अक्षी तेजसे, प्रत्येक अक्षामध्ये तेजरूपाने धारण असणाऱ्या सूर्याला नमस्कार आहे. खेचराय शब्द येतो तिथे. खेचराय शब्दाचा पुढे जाऊन आपण, खेचराय याचा अर्थ प्रत्येक प्राणी मात्रामध्ये, प्रत्येक सजीवामध्ये जो तू आहेस तिथल्या सूर्याला सुद्धा नमस्कार आहे. असं तोमा सद्गमय, तमसोमा ज्योतिर्गमय, रजसे, खेचराय, तमसे असे वेगवेगळे शब्द येतात. किती सुंदर वर्णन आहे की एकच भास्कर रूपी सूर्य सांगून थांबत नाही उपनिषद. ते म्हणतात प्रत्येक प्राणी मात्रामध्ये असणाऱ्या सूर्यतत्वाला माझा नमस्कार आहे. महत अशा सूर्यतत्वाला माझा नमस्कार आहे. रजस आणि तमस अशा दोनही प्रकारच्या सूर्यतत्वाला, माझा अग्नितत्वाला माझा नमस्कार आहे. असतोमा सद्गमय, मला सत आणि असतचा मार्गावरची स्पष्टता येऊ दे. माणसं का चुकतात? त्यांना सगळं चांगलं वाईट माहिती नसतं असं नाही. कुठल्या तरी एखाद्या क्षणी विनाशकाले विपरीत बुद्धी आपण सतचा मार्ग सोडून असतकडे अनवधानाने, अज्ञानामुळे, अज्ञानरूपी तमसामुळे जातो. तमसा अनेक प्रकारचा आहे. अज्ञानाचं आहे, अतिज्ञानाचं सुद्धा तमसा आहे. रावणे गर्व, रावणाच्या गर्वामुळे अतिगर्वात रावणे गर्भ असं म्हटलं जातं की अतिगर्वामुळे रावणाचं निर्दालन झालं. म्हणजे काय? अतिज्ञान सुद्धा तमसकारक आहे. आणि म्हणून असं तो मा सद्गमय, की मला सतत सतच्या मार्गावरती, सत असत निरक्षीर विवेक बुद्धी ही अग्नी आणि सूर्य उपासनेचं एक फलित आहे. हे मला सतत आणि सातत्याने आणि निरंतर जमू दे. तमसोमा ज्योतिर्गमय, मला अंधाराच्या सर्व प्रकारच्या तमसाकडून सर्व प्रकारच्या प्रकाशाकडे आण. मृत्योर्मा अमृतम गमय, आणि जी अल्टिमेट सिद्धी आहे मृत्यूपासून अमृतत्वाकडे आण. अमृतत्व म्हणजे अमरत्व नाही, इमॉर्टल नाही. अमृतत्व म्हणजे त्या एका संजीवन किंवा त्या एका अल्टिमेट चैतन्याशी एकरूप होणं, याला अमृतत्व आपण म्हणू शकतो. मग अशा प्रकारे सूर्याची विविध नावं घेऊन त्याचे ते गुण मागितलेले आहेत, की रजोगुण सुद्धा आवश्यक आहे, तम सुद्धा, तम आणि सत्व याचं ज्ञान येण्यासाठी तम सुद्धा मला कळलं पाहिजे. म्हणून या सगळ्या स्वरूपात जो तू स्थिर आहेस त्या प्रत्येकाला माझा नमस्कार आहे. उष्णो भगवान शुचिरूप, हंसो भगवान शुची प्रतिरूप. आता उष्ण म्हणजे उष्णता देणार, उष्मा स्वरूप असं जे सूर्या तुझं स्वरूप आहे, ते त्या तुझ्या शुद्ध स्वरूपाला माझा नमस्कार आहे. हे उष्ण आणि हंसो भगवान हे साधारण प्रतिशब्द जे येतात, याचा संदर्भ स्वरयोग, आगमशास्त्रातलं स्वरयोग जे येतं, शिवप्रणित स्वरयोग शास्त्र, याच्याशी येतो किंवा नाडी विज्ञानाशी येतो. सो हा पुन्हा एकदा एक विस्तृत विषय आहे. थोडक्यात अर्थ बघतोय आपण की या अशा प्रकारे हंसमय असणाऱ्या, उष्णतारूपी असणाऱ्या तुझ्या तेजाला माझा नमस्कार आहे. य इमाम चाक्षुष्मती विद्या ब्राह्मणो नित्यम अधीयते न तस्याक्षरो गो भवती. फलश्रुती येते चक्षुषे विद्येची. य इमाम चाक्षुष्मती विद्या ब्राह्मणो नित्यम अधीयते. ब्राह्मण नित्य म्हणजे ज्या ब्राह्मणाने त्याचं नित्य अध्ययन केलं आहे. ब्राह्मण याचा अर्थ ब्रह्मन या विषयाची महती, माहिती, अभ्यास, ध्यास, ज्ञान, ध्यानधारणा ज्याला करायची आहे तो ब्राह्मण. आणि बृहत मन म्हणजे ओपन माइंडेड, मनाचा विस्तार, तुमच्या मनाचा विस्तार होईल. हनुमानाची गोष्ट येते, त्याच्या हृदयामध्ये अग्नितत्व विराजमान आहे, इतकं विस्तृत हृदय आहे. आणि म्हणून तुमच्या मनाचा विस्तार होईल, तुम्ही खूप ओपन माइंडेडनी या विद्येकडे बघू शकाल.
अधीयते, नुसतं पठते नाही म्हटलंय, नुसतं अभ्यास करा नाही म्हटलेलं. अधीयते म्हणजे अध्ययन करा, इथे धी शब्द येतो. म्हणजे जेव्हा ही चक्षुष्मती विद्या नुसती तुमच्या कानावर पडत नाहीये, ऐकत नाहीये, ती तुमच्या श्रवणेंद्रियांपर्यंत जाते आहे आणि तिकडनं ती तुमच्या धीला चॅलेंज करते आहे, बुद्धीला आव्हान देते आहे. बुद्धीच्या स्तरावरती या विद्येचे तुम्ही प्रयोग करता आहात, तेव्हा त्याच्या पुढे येतं न तस्य अक्षरोगो भवती, त्याला अक्षरोग होणार नाही, त्याला कुठल्याही प्रकारचं डोळ्यांचा विकार होणार नाही. त्याच्या पुढे जाऊन एका आपण म्हणतो ना की 7 पिढ्या बसून खातील एवढं वैभव त्याने कमावलंय. साधनेचंही तेच आहे. साधनेचं वैभव तुमच्या 7 पिढ्यांपर्यंत पुरतं. साधनेचं पुण्य तुमच्या 7 पिढ्यांना पुरू शकतं. कोणाच्या? तुम्ही केलेल्या साधनेचं. त्या साधनेचाच उल्लेख इथे येतो. न तस्य कुले अंधो भवती, त्याच्या कुळामध्ये कोणीही अंध होणार नाही. त्याच्या कुळामधून अक्षरोगाचं समूळ उच्चाटन होईल इतकी ताकद एका चाक्षुषी विद्येमध्ये आहे. अष्टौ ब्राह्मणां सम्यक ग्राहयित्वा विद्या सिद्धिर्भवती, सिद्धीचा मार्ग सांगितलाय. अर्थात तो स्वरयोगातून जातो आणि मग त्याचं आपण प्रत्येक गोष्टीचं सुफळ संपूर्ण करण्यासाठी त्याचं जे आपण म्हणतो की नाही पूर्वपूजा आणि उत्तरपूजा तसं काय करायचं हा इथे विषय येतो. अष्टौ ब्राह्मणां सम्यक ग्राहयित्वा, ग्राहयित्वा म्हणजे त्यांना योग्य पद्धतीने ते धारण करून योग्य पद्धतीने ही सगळी विद्या ग्रहण करून त्याचं जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने सगळे विधी कराल विद्या सिद्धिर्भवती, तेव्हा त्या विद्येच्या सिद्धींचे अनुभव येतात. त्या सिद्धींच्या अनुभवाची पहिली सुरुवात मंत्रांचं उच्चारण इथपासून होते. आणि मग पुढे त्यांनी सांगितलेलं आहे ओम विश्वरूपम गृणनम, वैदिक मंत्र आहे पुन्हा एकदा. विश्वरूपम गृणनम जातवेदसम हिरण्यमयम पुरुषम ज्योतिरूपम तपंतम, हिरण्यमय जातवेदस सगळे श्री सुक्तामध्ये शब्द येतात, दोन्ही शब्द येतात. अग्नीची साधना ही जातवेदसाची साधना आहे. शेवटचा जो मंत्र आहे स्वाहा मंत्र हा आहुती मंत्र येतो. आहुती म्हणजे चाक्षु उपनिषद आणि चाक्षु विद्या यांवर आधारित सूर्याचे काही यज्ञात्मक प्रयोग केले जातात. त्या आहुती मंत्रांमध्ये स्वाहा मंत्र येतात किंवा स्वधा मंत्र सुद्धा त्यांना आपण म्हणू शकतो. मग ओम विश्वरूपम गृणनम जातवेदसम हिरण्मयम पुरुषम ज्योतिरूपम तपंतम, विश्वरूप आहे. विश्वरूप म्हणजे सगळ्या विश्वाला व्यापून राहिलेलं सूर्याचं जे तेज आहे, सूर्याचं जे स्वरूप आहे. गृणनम जातवेदस, जातवेदस म्हणजे वेदांमध्ये जन्माला आलेला. कोण आहे वेदांमध्ये जन्माला आलेला? अग्नी. कुठला अग्नी? यज्ञातला अग्नी. यज्ञातला अग्नी मग दुसरं स्वरूप दिलंय सूर्याचं की एक तुझं वैश्विक स्वरूप आहे, एक जिओग्राफिकल आहे, एक आपण म्हणूया की ऍस्ट्रॉनॉमी मध्ये असेल ज्योतिषशास्त्रातला एक सूर्य आहे. प्रत्येक प्रत्येक विज्ञानाच्या प्रत्येक शाखेमध्ये एक सूर्य येतो. जातवेदस हा आमच्या वेदांमधलं तुझं स्वरूप आहे, अग्नीचं स्वरूप आहे. हिरणमय सोन्याशी स्पर्धा करणारं, सोन्याची झळाळी, सोन्याचं तेज सांगणारं श्री सुक्तातली पहिलीच ओळ येते. हिरण्यवर्णाम हरिणीम. सो हिरण्यवर्ण म्हणजे काय? हिरण्य अर्थात सूर्य, अर्थात आपण नाडीशास्त्रानुसार सूर्य नाडी, आणि त्या सूर्यनाडीचं जे तेज आहे त्याची जी शक्ती आहे ती हिरणमयी शक्ती. पुरुषम, पुरुष याचा अर्थ मेल असा कधीही घेऊ नये. वैदिक भाषेत उपनिषदांमध्ये जेव्हा पुरुष शब्द येतो तेव्हा सर्व पुरुषार्थांचा कर्म प्रेरक पहिलेच बघितलं ना आपण, कर्मांचा प्रेरक असणारा सूर्य म्हणजे मला सगळे पुरुषार्थ गाजवायची ताकद देणारं अग्नितत्व, हे सूर्या तुझं रूप, ज्योतिरूप, ज्योती स्वरूप असं तुझं जे रूप आहे अग्नी, आणि त्याची ज्योत असं आपण म्हणतो. सो ज्योती स्वरूप तुझं जे रूप आहे. सहस्त्र रश्मीभिही, सहस्त्र रश्मी, सूर्य पृथ्वीवरती कधी वेद ऋग्वेद वाचायला मिळाला तर निश्चित वाचावा. ऋग्वेदात सूर्याचं आणि आदित्याचं वर्णन येतं आणि ते असं म्हणतात दररोज प्रणतोस्मी दिवाकरम. कुठल्या दिवाकराला माझा नमस्कार आहे? दररोज पहाटे उषक काल म्हणतो ना आपण, अरुणोदय होताना सहस्त्र रश्मींचा वर्षाव. कुठे करतो हा सहस्त्र रश्मींचा वर्षाव? पृथ्वीवरती करणाऱ्या सूर्याला माझा नमस्कार आहे. शब्द छोटासा आहे, अर्थ खूप गहन आहे. सहस्त्र रश्मीभिही, मग सहस्र रश्मींचा वर्षाव पृथ्वी ग्रहावरती होतो. ही भौगोलिक घटना आहे. ब्रह्मांडात जे जे चालतं ते ते पिंडात असेल तर त्या न्यायाने मी केलेल्या सूर्याच्या कुठल्याही साधनेचं फळ म्हणून
सूर्याच्या सहस्र किरणांचा पृथ्वी तत्व म्हणजे माझ्या देहावरती सुद्धा वर्षाव होईल आणि ते सहस्र रश्मींचं तेज मला प्राप्त होईल. हे तेज कायेन वाचा मनसेंद्रियत्वा, काया वाचा मन बुद्धी आणि माझ्या दाही इंद्रियांपर्यंत पोहोचेल आणि मग तिथे इंद्रिय जय या पहिल्या सिद्धीकडे माझी मार्गक्रमणा चालू होईल. इथपर्यंत चाक्षुषी विद्या घेऊन जाते. सहस्ररश्मीभिः शतधा वर्तमान पुर प्रजानाम उदयेत एषः सूर्य. उदयती त्याची त्याची गोष्ट दिली आहे की तो उदयाला येतो, तो दररोज जन्म घेतो असा हा सूर्य. आणि असा हा सूर्य त्याचं वर्णन केलेलं आहे की जो नित्य उदय पावतो अशा सूर्याला माझा शेवटचा जो मंत्र आहे हा सहसा स्वधा मंत्र किंवा गायत्री मंत्र स्वरूप असतो. ओम नमो भगवते आदित्याय अवाग्वादिने अवाग्वादिने स्वाहा. वाघ अव शब्द आला, अववक्तारम अवश्रोतारम, अव आला की रक्षण करता. हा माझं सर्व प्रकारे रक्षण करो, माझ्या वाणीचं रक्षण करो आणि अनेक सिद्धींमधली एक वाचा सिद्धी सुद्धा इथूनच जाते. कशी तर आपण डोळ्यांनी बघतो, व्हिज्युअलाइज करतो, मॅनिफेस्ट करतो, या सगळ्या डोळ्यांच्या ताकदी आहेत. पण त्याच्यासाठी आपल्याला वैचारिक स्पष्टता लागते. नेहमीचा लोकांचा प्रश्न असतो की संकल्प काय करू हे मला कळत नाही, संकल्प कसा करावा आपल्याला माहिती नाही. सो संकल्पाची स्पष्टता म्हणजे विचारांची स्पष्टता. मला नेमकं काय हवं आहे हे माझ्या विचारांना मेंदूला कळणं आणि ते तसंच्या तसं वाणीच्या माध्यमातून मांडता येणं म्हणजेच डोळे, मेंदू आणि माझी वाणी हे सगळं काही जुळलेलं असणं. बरं तुम्ही लिखित संकल्प करणार असाल तर हातांना सुद्धा सेमच संप्रेरक, सेमच संवेदना जाणं. अशा प्रकारे माझ्याच शरीरातलं माझं सगळं काही एकरूप असणं, एकत्र जोडलेलं असणं म्हणून वाणीची सिद्धी महत्वाची, जी अग्नीच्या साधनेने, सूर्याच्या साधनेने निश्चितपणे येऊ शकते. माणसाच्या हृदयापर्यंत पोहोचणारी भाषा आणि पोहोचणारी वाणीचं सामर्थ्य ही अग्नितत्वाची, सूर्याची सिद्धी आहे. सो अशा अनेक सिद्धी प्राप्त करून देणारी ही जी चाक्षुषी विद्या आहे, शेवटी तिचं स्थान येतं. ती कुठून आली, कशी आली? श्रीकृष्ण यजुर्वेदीय चाक्षुषी विद्या संपूर्ण. ती कृष्ण यजुर्वेदाच्या अमुक तमुक शाखेमध्ये, प्रत्येक वेदांच्या शाखा येतात त्याच्या किंवा उपनिषद येतात त्याची उप म्हणजे तेच एक मोठा विषय छोटा करून सांगितलेला असतो, डिवाइड करून सांगितलेला असतो. त्याच्यामध्ये चक्षु उपनिषद आणि त्याच्यात ही चाक्षुषी विद्या येते. ती संपूर्ण, सुफळ संपूर्ण, तशी ती पूर्णत्वानी ऑलरेडीच ती पूर्णत्व युक्त आहे. श्री सूर्यनारायण अर्पणम असतु. आणि ती कोणाला अर्पण आहे, ती कोणाला वाहिलेली आहे, तर ती सूर्यनारायण म्हणजे सूर्यरूपी नारायण अर्थात विष्णू रूप आहे अशा शक्तीला ही चाक्षुषी विद्या संपूर्णतः वाहिलेली आहे. आता विचार करण्याजोगी गोष्ट की चक्षु उपनिषद आणि चाक्षुषी विद्या असा एक ठराविक किंवा आपण म्हणतो ना एक स्पेसिफिक विषय का बरं उपनिषदांनी घेतला? म्हणजे उदाहरणार्थ गुडघ्याची विद्या, पायांची विद्या असं काही आलंय का? तर डोळ्यांचं महत्व आहे ते तिथे कळलं पाहिजे. हा प्रश्न पडला पाहिजे की चक्षूंवरतीच का बरं उपनिषद आहे? कारण हे जे चक्षु, जे आपल्याला दोन वरवर छोटे डोळे दिसतात, ह्याच्यानी पंच पंच ज्ञानेंद्रियांमधलं सगळ्यात श्रेष्ठ ज्ञानेंद्रिय हे डोळे आहे. त्यामुळे तुमच्या डोळ्यांनी तुम्ही जे जे ग्रहण करताय, उघड्या डोळ्यांनी जे जे बघताय, बंद डोळ्यांनी जे जे बघता आहात, स्वप्नात जे जे बघता आहात, 3 अवस्था सांगितलेल्या आहेत: जागृती, स्वप्न, सुषुप्ती, निद्रा. सो या प्रत्येक अवस्थेमध्ये तुम्ही डोळ्यांनी काय बघताय, काय धारण ग्रहित्वा, काय ग्रहण करताय, याच्यावरती तुमचं वर्तमान आणि तुमचं भविष्य अवलंबून आहे. आणि याच्यामुळे चक्षु या एका अवयवाला अनन्यसाधारण महत्व दिलेलं आहे. सो बहिरंगी साधनेतून अंतरंगी साधनेकडे नेणारी आणि त्याही पलीकडे जाऊन साधनेच्या स्तरावरचे जे आध्यात्मिक अनुभव आपल्याला सगळ्यांना हवे असतात, स्पिरिच्युअल जगामधले अनुभव आपल्याला सगळ्यांना हवेसे वाटतात, त्याच्यासाठी बहिर्चक्षूंकडून अंतरचक्षूंपर्यंत नेणारी एकमेव विद्या म्हणजे चाक्षुषी विद्या. चाक्षुषी विद्येचा अर्थ थोडक्यात बघण्याचा आपण प्रयत्न केला. आज इथे थांबूया. थँक्यू. सारा खूपच सुंदर सांगितलाच अर्थ. बरं झालं मी नाही सांगितला. नाही तर एवढा डेप्थ मध्ये मी सांगू शकले नसते अर्थ. आणि त्याला म्हणजे हे अर्थ ऐकताना सुद्धा
तो आपण जणू काही मंत्र म्हणतोय असं वाटत होतं. आणि आपण हे अर्थ ऐकतो किंवा हा मंत्र म्हणतो, तेव्हा ते गुण आपल्या शरीरात जे दडलेले असतात किंवा आपल्या मनात दडलेले असतात, ते प्रकर्षाने बाहेर प्रकाशात यायला लागतात. हे चाक्षुषी विद्येचं महात्म्य आहे. कारण आज जे पोटेन्शियल असतं, लेटेंट असतं, ते बाहेर पडणं पण तेवढंच महत्वाचं आहे ना. नुसतं आत असून उपयोग काय त्याचा. तर ते बाहेर पडण्याची प्रक्रिया चाक्षुषी विद्येने घडते. आपले सुप्त गुण जागे होण्याची प्रक्रिया चाक्षुषी विद्येने घडते. पण खूप जण असा हा मला प्रश्न विचारतात, मी चष्मा लावलेली आहे, हे दिसतं लोकांना, तरी मी चाक्षुषी विद्येचं सांगत असते. आणि म्हणजे माझा चष्मा गेला नाहीये चाक्षुषोपनिषद म्हणून, पण चष्मा जाणं एवढं एकमेव त्याचं हे नाहीये. तर आता हे तिने सांगितलं असं की चक्षु म्हटलं की आपला जो तिसरा डोळा आहे, ही सूर्याची विद्या आहे. सूर्यशक्ती जागरण आहे. सूर्याची शक्तीचं जागरण आपल्या शरीरात आज ते सहस्त्र रश्मी आहे, ते आपल्या संपूर्ण शरीराच्या आतमध्ये जागे झाले पाहिजे. आपण मार्गस्थ होण्यासाठी आपल्याला जे श्रेयस प्रेयस कळणं गरजेचं आहे, ते आपल्याकडून झालं पाहिजे. आपले विचार शुद्ध झाले पाहिजे. आपण रॉंग लॉजिक म्हणतो ना, पातंजली योगसूत्रात विकल्प वितर्क जे म्हटलेलं आहे, ते वितर्क कमी होण्यासाठी, विकल्प कमी होण्यासाठी, म्हणजे संकल्पाच्या विरुद्ध विकल्प, जे जे आपल्याला सत्वाकडे नेतो तो संकल्प, आणि जो तमसाकडे नेतो तो विकल्प. एवढी साधी व्याख्या आपण करू शकतो त्याची, की चुकीचा. पण लॉजिक कॅन बी युज्ड बोथ वेज. ओके, तेच तर वकील करतात ना. आणि आपण पण सगळेजण माहीर असतो, आपल्या बाजूनी आपण तर्क लावत असतो, आपल्याला जे हवंय त्याच बाजूने. तर तसं न होता, ते जे करेज आहे, ब्रेवरी आहे, ते जाग करणं आपल्यातली. यू हॅव टू डेअर टू बी राईट. बऱ्याच वेळेला सत्य खूप प्रखर असतं आणि ते आपल्याला सहन होत नाही. तर सत्य सहन करायची सुद्धा ताकद वाढवणं हे या चाक्षुषी विद्येने होत असत. की नाही, माझं 4 दिवसांनी ऑपरेशन आहे, हे सत्य आहे, आणि मला नाही दिसत आहे, आत्ता दिसतंय त्याच्या, हे जे काय, मी आता डोळ्यांविषयी चाललंय म्हणून डोळ्यांचं उदाहरण देतं. नाही तर जे कुठलं माझ्या मार्गावर आलेली अडचण असेल, आणि ती अडचण मला सामोरी जायचीच आहे, आय डोंट हॅव अ चॉईस टू से नो टू इट, त्यावेळेला लागणारं जे करेज असतं, सामोरं जायची जी ताकद असते, ती ताकद सुद्धा ह्या चाक्षुषी मंत्रामुळे आपल्याला मिळते. आणि ते ते खूप महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने. म्हणजे हा, इट्स ओके असं आपण म्हणायला सुरुवात करतो, की ठीक आहे, जे घडतंय ते योग्य आहे, करेन मी सगळं व्यवस्थित. तर कारण आपल्यातला अंधार कमी व्हायला लागतो ना, तमसोमा ज्योतिर्गमय व्हायला लागतं ना. त्यामुळे आपल्या आतला अंधार सुद्धा निघून जायला लागल्यामुळे आपोआपच आपल्याला स्पष्टता यायला लागते विचारांची, भावनांची. चुकीच्या अतिरिक्त भावनांमधून आपण बाहेर पडतो, अतिरिक्त विचारांमधून बाहेर पडतो. पण आता सारांनी सांगितलं तसं, अति तेजाने सुद्धा डोळे दिपतात ना, अंधत्व येऊ शकतं अति तेजाने. त्यामुळे ते अति पण न येता मध्यात राहणं, तर याच्यासाठी सुद्धा ही उपयोगिता आहे. की कसलीही अति टाळता येणं. आपल्याला स्पष्ट दिसलं तर ते आपण सहज टाळू शकतो. आणि आपण रस्त्यावर न जाताना सूर्य उगवला की कसं आपल्याला रस्त्यावरच्या सगळ्या पाट्या दिसायला लागतात, तशा पाट्या दिसायला लागतात आपल्याला. आपली इंट्युशन स्ट्रॉंग व्हायला लागते. आपलं जे अंतरंग आपल्याला प्रॉम्प्ट करत असतो सगळ्या गोष्टी, पण आपल्याला त्या ऐकू येत नाही, त्या खूप बारीक आवाजात अंतरंग आपलं सांगत असतं. तर ती जे इंट्युशन स्ट्रॉंग होण्याची प्रक्रिया आहे, ती ह्या चाक्षुषोपनिषद नित्य पठणाने नाही म्हणणार, अभ्यासाने होते. आणि
त्याच्यातला अजून एक मुद्दा सांगते. हे 12 वेळा कुठलंही सूर्याचं सूर्याच्या मंत्रांचं किंवा सूर्याची उपासना करायची असेल, सूर्यशक्तीची उपासना करायची असेल तर 12चं महत्व असतं. त्यामुळे हा मंत्र आपण आता 12 वेळेला म्हटलं. आणि सगळ्यांनाच हे जाणवलं असेल की साधारण 5-6 वेळेला होऊन गेल्यानंतर आपल्याला कंटाळा यायला लागतो. तर हा कंटाळा घालवण्याची प्रक्रिया सुद्धा हीच या मंत्राची ताकद आहे, आपला उत्साह वाढवणं. कारण सूर्य शक्ती जी आहे ती आपल्यातली सूर्यशक्ती मणिपूर चक्रात आहे आणि आज्ञा चक्रात आहे. तर मणिपूर चक्र म्हणजे उत्साहाचा महामेरू आहे. मणिपूर चक्र जर आपलं छान कार्यरत असेल तर आपण खूप ऍक्टिव्ह राहतो. आणि मग आपल्याला कशाचा कंटाळा बिंटाळा येत नाही. 24 वेळेला म्हणायचं असेल, आता आपण 12 वेळेला म्हटलं, 24 वेळेला म्हणायचं असेल तरी सुद्धा मी हा चला म्हणू, काय प्रॉब्लेम नाही. हा, जास्त वेळेला म्हणायचं असेल तरी मी मोकळेपणी, आपल्याला कंटाळा येणं हा जो काही आपला सगळ्यांचा बोर्डम हा जो आपला प्रॉब्लेम असतो हा ह्या शक्तीने जातो. आणि थर्ड आय चक्राचं अ, तिन्ही चक्षु, अंतर अंतरंगातला चक्षु जागा होणं हे खूप महत्वाची गोष्ट आहे. बाहेरच्या चक्षूंना फायदा होतोच, परंतु बाहेरच्या चक्षूंना बऱ्याच वेळेला मर्यादित फायदा होतो. कारण आपण बघितलं ना, ह्याच्यामध्ये असं सांगितलंय की पूर्वजन्मीची सुद्धा आपण जे काय गोंधळ करून ठेवली आहेत, आपण जे आपल्याच कर्माने आपण चुका करून ठेवलेल्या आहेत त्या दुरुस्त करायला सुद्धा ही अ, ह्या मंत्र उपयोगी पडतो. तर आता पूर्वजन्मी जर आपण खूपच काहीतरी एक्सेसिव्ह करून ठेवलं असेल तर मे बी ह्या जन्मात आपलं ते जाणार नाही प्रॉब्लेम, पण आपल्याला आपली बेअरिंग कपॅसिटी वाढेल. तर प्रॉब्लेम जो आहे ते आपल्याला सहज निभावून नेता येईल. मग तो फिजिकल असू देत किंवा इमोशनल असू देत, आपल्याला निभावून नेण्याची ताकद आहे ती वाढते. कारण तो प्रकाश आहे तो सगळीकडे पसरल्यावर ती ताकद आपोआप वाढते. म्हणजे अ, हल्लीचा काळ वेगळा झालाय, तो भाग वेगळा. पण नाहीतर सहसा चोऱ्या माऱ्या हे ते प्रकाशात होत नाहीत ना, अंधारात होतं. त्यामुळे अ, हे जे सगळे गोंधळ व्हायचे ते प्रकाशात कमी होतात. आणि आपल्यातला प्रकाश वाढायला लागला की गोंधळ आपोआपच कमी होतात आपल्यातले. ही ताकद आपली वाढते. आणि तिसरा डोळा, अंतरचक्षू आपले जागे व्हायला लागतात. स्पष्टता यायला लागते, हे करू का ते करू, ते करू का हे करू, ही स्पष्टता यायला लागते. मी हा मंत्र साधना अनेक वर्ष करते. माझा निश्चितच चष्मा काही गेला नाहीये. परंतु मला म्हणजे एकेकाळी असं होतं की माझे अ, डोळ्यांच्या विकारांमुळे मला मला खूप स्वतःचा राग यायचा. असं कसं, म्हणजे मी स्वतःला कोसत बसायचे. आ, खूप गोष्टी करायचेच नाही, कारण मला दिसतच नाही मग मी नाहीच करणार जा वगैरे असं माझं असायचं. तो म्हटलं ना, उत्साह नसायचा. आणि निगेटिव्ह विचारसरणी थोडीशी डोळ्यांच्या बाबतीतली होती. आणि त्याच्यामुळे काही गोष्ट जे करायला हवं ते मी करायचे नाही. करणं अपेक्षित आहे पण मी करायचे नाही, कारण दिसत नाही म्हणून. म्हणजे हे वाचायला पाहिजे, अभ्यास करायला पाहिजे, पण करत नाही कारण डोळ्यांना त्रास होतो. मग नाहीच करत जा. तो त्रास सहन करायची ताकद नव्हती. अभ्यास करायला लागणारा जो श्रम आहे ते श्रम सहन करण्याची ताकद नव्हती. चाक्षुषी विद्येनंतर हा उत्साह वाढत गेला. आणि तुम्ही त्याच्यातनं मार्ग, फटी आपल्याला दिसायला लागतात. की म्हणजे जेव्हा आपली दृष्टी चांगली नसते, डिफोकस्ड आपण असतो, तेव्हा ना दोन दगडांच्या मधली फट आपल्याला दिसत नाही. त्यामुळे आपल्याला दगड हायलाइट व्हायला लागतात. ह्याचाच अर्थ आपल्याला अडचणी हायलाइट होतात. आणि जेव्हा आपली अंतर्दृष्टी स्ट्रॉंग व्हायला लागते, फिजिकल पण आणि अंतर्दृष्टी पण स्ट्रॉंग व्हायला लागते, तेव्हा आपल्याला त्या दोन अडचणींच्या मध्ये असलेला रस्ता, मध्ये असलेली फट दिसायला लागते, कळायला लागते. अंतर्दृष्टी म्हणजे कळण्याची लेवल, अंडरस्टँडिंग. अरे, ह्या दोन्हीच्या मध्ये हा मार्ग आहे की, मी ते मोठे धोंडे कशाला बघत बसले.
ते जाऊ देत, ते दुर्लक्षित करता यायला लागतात. आपण बरोबर त्या फटीतला मार्ग शोधून काढतो आणि आपण त्या मार्गाने जायला लागतो. तर ही या विद्येची ताकद आहे. तर त्याच्यामुळे बरेच जण मला हे विचारतात की मग आम्हाला काही डोळ्याला फरक नाही पडला. मग मी त्यांना विचारते की तुम्हाला झोपेत बदल झाला का? हा हा, ते झालं. मग म्हटलं ते ह्या विद्येत, ह्या मंत्रांमुळेच ते होतं, की झोप शांत लागायला लागते. विचार जे असतात ते, अतिविचारांची जी गर्दी असते, ती विचारांची गर्दी कमी व्हायला लागते. तर हे या मंत्राची ताकद आहे. तर आपण अ, काही प्रश्न तुमचे असतील तर आपण ते घेऊयात, आणि नाहीतर आपण आजच्या पुरतं इथे थांबूयात. अजून काही माहिती आपल्याला नंतर पुन्हा एखादं सेशन हवं असेल तर जरूर सांगा. आणि आता अ, साराचं आता अ, सूर्योपासनेवरचं वर्कशॉप सुरू आहे, ते तुम्ही जॉईन करू शकता. अधिक अ, ह्याचं जागरण, सूर्यशक्तीच्या जागरणासाठी. कारण आता रथसप्तमी पर्यंतचा जो काळ आहे तो ह्याच्या साधनेसाठी, उपासनेसाठी फार चांगला काळ आहे. म्हणून आपण आत्ता घेतोय. तर मी तुमचा अनम्यूटचा ऍक्सेस, अनम्यूट करायचा ऍक्सेस देते तुम्हाला. आणि तुम्हाला काही आता प्रश्न असतील तर ते विचारू शकता. नाहीतर हा, सुजाता, बोल. फक्त हा, मला व्हिडिओ ऑन करा. आवडलं. सुजाता, व्हिडिओ ऑन केला तर बरोबर. माझी रात्र आहे आता. हा, अं, पण प्रश्न होता की किती वेळेला हे रोज 12 वेळेला म्हणायचं का आणि सकाळी म्हणजे सूर्योदयानंतरच्या वेळेला म्हणायचं का? म्हणजे आपल्याला जर वेळ असेल ना तर जास्त वेळेला म्हटलं तर 12 वेळेला म्हणावं. पण समजा आपल्याला वेळ खूप नसेल तर रविवारी 12 वेळेला म्हणावं. इतर दिवशी एक एकदा म्हटलं तरी चालेल. कारण रविवार हा सूर्याचाच वार आहे. त्यामुळे त्याचं विशेष हो, महत्व त्या बरोबर. दिवशी आहे. तर त्या दिवशी म्हणावं. आणि तसं मग त्याही पेक्षा जास्त म्हटलेलं चालेल का? हो, चालेलच. कधीही ते चालेलच. जोपर्यंत आपल्याला ते आनंद देत आहे, किती म्हटलेलं चालेल. जोपर्यंत आपल्याला म्हणताना आनंद वाटतोय तोपर्यंत म्हणायला काही हरकत नाही. पण जर नंतर असं वाटत असेल की नाही, घसाला कोरड पडली, अमुक झालं तमुक झालं, तर तिथे थांबायचं. आपल्याला ते लक्षण आहे सांगणार की आता आपल्याला झेपत नाहीये ते. पण ती सूर्यशक्ती आहे, प्रखर असते ती शक्ती. तर आपल्याला पण झेपायला लागते. आपल्याला झेपत असेल 4 वेळेला, 5 वेळेला, 12 वेळेला. मला स्वतःला 12 वेळेला म्हणायला झेपत नाही. मी 3 वेळेला म्हणते. 3 वेळेला म्हटलं की माझा घसा खर कर खर कर करायला लागतो. तर आपली प्रत्येकाची ताकद वेगळी असते. प्रत्येकाने आपापल्या हम्म. क्षमतेप्रमाणे करावं. अति करू नये. जर खर यायला लागली आवाजात तर तिथे थांबावं आणि ऐकावं. श्रवणाने सुद्धा खूप फरक पडत असतो. म्हणजे संकल्प करूनच करायचं. संकल्प आधी करायचा आणि मग, म्हणजे ती जी शक्ती आहे ती शक्ती चॅनलाइज करणं गरजेचं आहे. जी शक्ती जागी होईल ती मग चॅनलाइज. एखाद्या संकल्पाचं मला तारा जसं म्हणली, मला स्वतःला संकल्प करायला तिला पण बरेचदा म्हणते की बाई मला असं कळतच नाही नक्की संकल्प काय करायचा किंवा कसा करायचा. मग ते एक्झाम्पल सांगाल का एखादं की आता मी ही उपासना करणार आहे तर काय म्हणजे असं करायचं की मला चांगलं शारीरिक मिळालंय असं करायचं का मिळू देत असं करायचं? प्रेझेंट टेन्स मध्ये केलेलं जास्त चांगलं. म्हणजे प्रेझेंट परफेक्ट नाही करायचंय, प्रेझेंट कंटिन्युअस मध्ये करायचं. म्हणजे मिळताय, म्हणजे ती वृद्धीची प्रोसेस सुरू राहते. मिळालंय म्हटलं तरी सुद्धा चालेल. म्हणजे तुम्ही तो काळ खूप मोठा वाढवतो.
पण वर्तमान काळातलं प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये म्हटलं जर जास्त चांगलं. प्रेझेंट परफेक्ट वापरलं तर पूर्ण वर्तमान काळ वापरला तरी सुद्धा चालेल. आणि कमी 4 वाक्य करावीत वाटलं तर एकच एक सलग मोठ्ठलं 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 वाक्य करू नये. 3-4 वाक्यात ते डिव्हाइड करावं आपलं. बऱ्याच गोष्टी जर त्याच्यात असतील तर. मला विचारायचं होतं. तुला काही हा मी हा शैलजा जोशी विचारायचंय मला. हा बोला. मनातल्या मनात म्हटलं तर चालतं का? म्हणजे उच्चार करायलाच पाहिजे मला मोठ्याने? तुम्ही दिसत नाहीये, तुम्ही हात हा, वर कराल नाही तर व्हिडिओ चालू करा. बोलू? हा बोला. हा. मला विचारायचं होतं की आपण मनातल्या मनात म्हटलं तर चालेल का? का हो, उच्चार करून म्हणायला मनातल्या पाहिजे? मनात ते श्रवण करताना आपण मनातल्या मनात उच्चार करत असतो ना. हो, हा, पण एकदा स्टार्ट करायला एकदा एकदा तरी उच्चार करावा. उच्चार करून. तेवढीही आपल्यात ताकद नसेल म्हणजे आजारी असू आपण तर नुसतं ऐकलं तर चालेल, पण आजारी नसू तर एकदा तरी म्हणावं. एकदा तरी मोठ्यानं आणि उच्चार करून. नंतर मग मनातल्या मनात म्हटलं तरी चालेल. हा. आणि म्हणूनच या व्हिडिओ बरोबर म्हटलं ना तर फायदा नक्की होईल. त्याचं हम्म, कारण आपल्याला उच्चार करायला सोपं जाईल. ते हम्म, एकीकडे म्हणत असलं की आपल्याला एक ग्रुप एनर्जीचा पण त्याच्यात फायदा मिळतो. हम्म. बाहेरच्या एनर्जीचाही आपल्याला फायदा मिळतो. आपली हा. एनर्जी वाढवायला ट्रिगर करायला त्या एनर्जीचा उपयोग होतो. म्हणून व्हिडिओज वरून केलं तर खूप छान वाटतं. वापरावेत. आता आपल्याकडे ह्या गोष्टी आहेत. पूर्वीच्या काळी कोणीतरी माणसंच असायची घरात. खूप मोठी कुटुंब होती, घरात कोणीतरी म्हणणारं असायचं, मग त्यांच्या बरोबर आपण म्हणायचो. आता घरातच माणसं कमी, आपल्याला हो. एकटे एकटे असण्याच्या वेळा जास्त असतात. मग त्यावेळेला कोण आणायचं? मग सुदैवाने आपल्याकडे असं युट्यूब वगैरे आहे आता, तर त्याचा उपयोग करायचा. हम्म. तर जरूर धन्यवाद. ऐकायला हरकत नाही. मी सांगितलं ना, मी जास्त ऐकतेच. बरं. एखाद दोनदा मॅक्झिमम 3 वेळेला म्हणते. मग ड्रायनेस यायला लागतो, कारण हम्म. हीटने ड्रायनेस पण येतो ना. हीट वाढते ना. पहिल्यांदा हीट वाढते आणि नंतर प्रकाश येतो. काही व्हॉट्सअपवर प्रश्न आलेले तर त्यांना फक्त एका पूनम म्हणून आहे, तिला विचारायचं आहे. हो, एकच मिनिट फक्त. 2-4 जणांचे व्हॉट्सअपवर प्रश्न आले होते की ज्या वर्कशॉप बद्दल आपण बोललो मगाशी त्याची माहिती मी ग्रुपवरती टाकीन, जे आत्ता चालू आहे त्याची, आणि जे निवासी आहे, ब्रेथवर्क आहे किंवा होणारी जी वर्कशॉप्स मंत्रशास्त्राची आहेत. मग ते तुम्ही आता ऑनलाईन त्या ग्रुपवर आहात ना, तिथे ती माहिती येईल. सूर्योपासना आता चालू आहे, त्याची पण माहिती तिथेच टाकते. हम्म. थँक्यू. पुढचा प्रश्न कोणाचा आहे? एक मिनिट. पूनमच आहे. पूनम. तिला स्पॉटलाइट करते. अनम्यूट करा पूनम, तुम्ही अनम्यूट नाही केलं. अनम्यूट करा. गुड मॉर्निंग. गुड सगळ्यात आधी मॉर्निंग. तुम्हाला दोघींना खूप खूप थँक्यू. खूप छान विषय घेऊन तुम्ही आलेला आहात आणि गरज आहे आता ह्या गोष्टीची, कारण इतकी काही इन्फॉर्मेशन युट्यूबवरनं आणि बऱ्याच ठिकाणांवरनं मिळत असते आणि गोंधळ उडतो विचारांचा अगदी सगळ्या क्षेत्रांमध्ये, अगदी रोजचा निर्णय घेताना पण. कारण इतके युट्यूबवरती इतके इन्फ्लुएन्सर आहेत आणि एकाच विषयावरती खूप माहिती मिळणारे व्हिडिओ असल्या कारणाने नक्की काय करावं अगदी छोट्या छोट्या गोष्टींमध्ये निर्णय घेताना गोंधळ उडतो. तर जसं मंजिरी काकूंनी सांगितलं तसं की अगदी चष्मा नाही गेला तरी चालेल, पण विचारांमध्ये क्लिअरिटी येणं फार गरजेचं आहे. तर या उपासनेतनं नक्कीच सगळ्यांना मदत होईल असं मला वाटतंय. माझा प्रश्न आहे संकल्पाच्या बाबतीत, की जर का मी ज्या दिवशी बसणार आहे मंत्र म्हणण्यासाठी तर दरवेळेला संकल्प करायचा आहे का? नंबर 1. नंबर 2, बऱ्याचदा आपण असं म्हणतो की मी हे 11 दिवस करीन किंवा 21 दिवस करीन, तर त्यावेळेला सुरुवातीलाच एकदा संकल्प केलेला चालणार आहे का? असं ह्या 2 गोष्टी विचारायच्या होत्या. सुरुवात करताना रोज संकल्प करायचा. ओके. आणि संकल्प कसा करावा, कुठला करावा, किती करावे संकल्प, 1, 2, 3. तर माझं असं नेहमी म्हणणं असतं की
आयडियल काय आहे? एक संकल्प आयडियल. हा. पण त्याच्या बरोबरीने असं पण आहे की मी एक संकल्प केला हम्म, आणि मी म्हणायला सुरुवात केली, हम्म. बॅक ऑफ द माइंड माझ्या त्या दुसऱ्या 2-3 गोष्टी रेंगाळत राहतात. बरोबर आहे. माझं लक्ष लागतं का? हा, खरंय. तुमचं फोकस लागला पाहिजे ना तिथे जे म्हणायचंय तिथे. बरोबर मग आहे. ते लागण्यासाठी समजा 3 संकल्प करायचे असतील तर करा, पण तुमचं नंतर एकदा म्हणायला सुरुवात केली की मग हा. त्या संकल्पाचा विसर पडला पाहिजे. वन्स यू आर चॅनलायझिंग, यू आर ओपनिंग द डोअर, यू आर क्रिएटिंग दॅट चॅनल, मग ते येस. विसरायला झालं पाहिजे. मग मी काहीतरी संकल्प करते, माझी परीक्षा आहे तर ती परीक्षा छान झाली पाहिजे, माझं प्रेझेंटेशन आहे, आज माझं वर्कशॉप आहे ते छान झालं पाहिजे, आणि मग माझ्या मुलाची पण परीक्षा आहे. मग मी फक्त संकल्प एकच केला, बॅक ऑफ द माइंड माझा मुलगा अखंड असतो हे मंत्र म्हणताना. हा, मग व्हॉट इज खरं. द पॉइंट? म्हणजे बरोबर आहे. माझं लक्षच नाही लागत मंत्र म्हणताना. हम्म. त्यापेक्षा 2-3-4 काय असतील तुमचे ते संकल्प आधी छान करा. हम्म, सो यू विल बी हॅपी, युअर हार्ट विल बी हॅपी. ओके. कारण ओके. आपलं हृदय आहे ना, हृदय तिथे असलं पाहिजे. खरंय. नुसती वाणी तिथे असून उपयोग नाही. कारण शेवटी ऑल द चेंजेस विच आर गोइंग टू हॅपन, दिसल्यानंतर ऍक्च्युअल चेंजेस जे कोण करणार आहे ते हृदय करणार आहे. तर तुमचं हृदय तिथे असलंच पाहिजे. असलं पाहिजे. मग तुमचं हृदय जर अतृप्त असेल, नाही माझ्या ह्या पण पोराला घेऊन बसेन, ह्या पण घेऊन बसा त्यांना वाटलं तर, मग तुम्हाला छान वाटेल. हम्म. आयडियली एकांतात बसावं, हा, आयडियली. हा, हा, हा. पण एकांतात मग माझं अर्ध लक्ष त्या पोराकडे, तर कुठे पडणारच नाही ना हे ना, मग त्यापेक्षा घेऊन बसा. असा मुद्दा आहे त्याच्यात. बरोबर. दो दॅट इज नॉट आयडियल. हा, आपण खूप ह्युमन आहोत, आपलं नाही लक्ष लागत. मग न करण्यापेक्षा ते केलेलं बरं. केलेलं बरं. ओके. ऑलवेज. त्यामुळे थँक्यू. मी सगळ्यांना सांगते, भरपूर संकल्प करा, कोणाला सोडूच नका. बरं. ओके. थँक्यू. येस, हा. थँक्यू. हा गार्गी, विचारा प्रश्न. नमस्कार. आता हा. तुम्ही संकल्पाबद्दल बोललात ना, पण हो. आता या उपासनेचा संकल्प करताना फक्त डोळ्यासंबंधीच करायचे का इतर पण आपण काही हे करू शकतो? इतर पण कुठलाही संकल्प करा. आरोग्यासाठी आणि पण ह्याच्यात सूर्य हा आरोग्यवर्धक आहे. बरं. अ, आरोग्य शरीराचं असेल, मनाचं असेल, विचारांचं असेल, आरोग्य आहे ना, आरोग्यदायी आहे सूर्य. पण मग आता जास्त म्हणजे संकल्प करताना म्हणजे पळी पंचपात्र वगैरे असं की नुसतं बोलून करायचं? नाही, आपण कसं आहे माहितीये का, काही जे पूर्ण मंत्र म्हणून आपण ते सगळं सामुग्री घेऊन आणि हे ते सगळं जेव्हा मंत्र म्हणत असतो, तेव्हा त्याला अजून पण खूप डूज अँड डोंट्स आहेत. बरं. आता ते डूज अँड डोंट्स आपण करणार असू तर इतर जे पूजा अर्चा करतात तेव्हा जे त्याला हे आहे की तुम्ही शुचिर होऊन बसायचं, एका आसनावर बसायचं, मग काय फुलं असतील हे आधी ती पूजा मांडायची, मग करायचं, हे सगळं तुम्ही करू करू शकणार असाल तर पळी पंचपात्र हे ते सगळं घ्या. नाहीतर आपण नुसतं म्हणायचं, आणि मी मगाशी सांगितलं की फक्त पाणी घ्यायचं आणि ते प्यायचं, एवढं केलं तरी पुरेसं. पण आपण हल्ली हे सगळं पाळू शकत नाही. हो. मग पाळू शकत नाही, मग देर शुड बी अ वे आउट म्हटलं ना. तेच तर हो. आपल्याला ही सूर्यशक्ती दाखवतं की हे आता ते करू शकणार नाही होत म्हणजे करायचंच नाही का? असं नाही ना, त्याच्यात काहीतरी असणार आहे, एक वाट असणार आहे हो. की हा सगळे दरवाजे बंद झाले असं कधीच नसतं, एक ओपन असतो. म्हणून मग ते त्या पद्धतीने आपण केलं तर चांगलं. तसं करावं. आणि माझं असं नेहमी म्हणणं असतं की तुम्ही करून बघा, एक दोनदा करून बघा, प्रयोग करून बघा. तुम्हाला छान वाटलं ना, नंतर आपलं सगळं झाल्यावर आपल्याला छान वाटलं पाहिजे, आपला उत्साह वाढला पाहिजे, प्रसन्न वाटलं पाहिजे केल्यानंतर, बघा आपण बरोबर करतोय. बरं. आणि आणि घाबरून घाबरून नाही करायचं, जेव्हा करायचं अगदी प्रयोगाखातर आपण केलं ना, घटकाभर ते चुकीचंही असेल तरी प्रयोग करून बघितल्याशिवाय चूक का बरोबर आधी नाही ठरवायचं. काय माहिती आपण हे करतोय ते बरोबर आहे की नाही, करून तर बघू. बरोबर. नाही का, आपण स्वयंपाक करताना करतो की नाही, काही चूक बरोबर असं नसतं. मग छान लागलं की आपण म्हणतो नाही म्हणजे हे बरोबर होतं.
अरे छान नाही लागलं, नाही नाही म्हणजे मीठ जास्त पडलं हो, मला वाटलं तसं नाही झालं. मग दुसऱ्या दिवशी आपण रेक्टिफाय करून टाकतो लागलीच. तसंच आहे हे, की आपल्याला ती साधनं थोडंसं ट्रायल एरर आपल्याला करायला लागतं. पण आधीच एररच आहे असं धरून नाही करायचं. करताना आनंदाने करायचं. आपल्याला तर कळते ती रेषा. हम्म. आणि चाक्षुषोपनिषदाचं हीच महती आहे की आपल्याला ती रेषा कळते, ती दिसते आपल्याला, बॉर्डर दिसते. अरे हे नाही क्रॉस करायचंय ना, याच्या अलीकडेच हे करायचं. सो यू कॅन अंडरस्टँड. आणि जास्त वेळा म्हणजे समजा ही ते आता जास्त माती देईल ना तो, एक मिनिट हा. तर ती चाळून घेत. हा बोला. जास्त वेळा म्हणून हीट उत्पन्न होते कधी, तर हो, त्याला काय करायचं समजा झालं असं काही तर? म्हणून तर हे दिवस आहेत ना. आणि हम्म. नंतर पाणी नक्की प्यायचं. हीट जास्त वाटायला लागली तर जरा थंड पेय प्यायची, ताक पीक प्यायचं. थोडंसं ते कॉम्पन्सेट करायचं. थोडीशी हीट उत्पन्न होणार आहे, तर तुम्ही सूर्यशक्तीच जागी करताय. आणि आपल्या शरीराला जर सवय नसेल, आपल्या शरीराची ताकद नसेल ते झेलण्याची, तर मे बी थोडंसं टेम्पररी आपल्याला त्रास होऊ पण शकतो. म्हणून तो आपल्याला झेपेल तेवढा करायचं. प्रत्येकाची आणि कपॅसिटी वेगळी असणार आहे. त्यामुळे त्याला असं प्रमाण नाहीये की एवढं केलं तर हे, असं नाही. माझी कपॅसिटी वेगळी, तुमची वेगळी, साराची वेगळी. तुमची तब्येत कशी आहे, तुमचं वय काय आहे, तुम्ही कुठल्या शहरात राहताय का खेड्यात राहताय, तुमचं आजूबाजूला शांत वातावरण आहे का कसं आहे, खूप गोष्टींवर ते अवलंबून राहणार. जसं थंडीत सहन होईल हे सगळं ना, आत्ताचा जो सीझन आहे तिथे सहन होईल. उन्हाळ्यात केलं तर नाही होणार सहन, हम्म. हीट वाढेल. आत्ताच असं झालं हे 26 वेळेला म्हणायला गेल्यानंतर मी शेवटी एसी लावलाय, तो अजून थंड केला. हीट ती सहन नाही झाली, एवढी हीट वाढली. कारण वाढणार आहे, पण ती हीट वाढते ना म्हणूनच आत बदल घडायला लागतात. ती हीट वाढणं अपेक्षित आहे. मिनिमम हीट पाहिजे वाढायला, पण झेपेल तो तरी सुद्धा. म्हणून मग एकदा म्हणायचा का दोनदा म्हणायचा का 4 वेळेला म्हणायचा. खूप वेळेला म्हटलं तर हीट जास्त वाढेल. कारण ऍक्च्युली मंत्र उच्चारण करतो ना, तेव्हा हीट आपोआप वाढते. म्हणून मग श्रवण करायचं. मग अशा वेळेला थोडीशी आपल्याला ते उष्णता झेपत नसेल तर मग थोडंसं श्रवण करायचं. असं आपण ते बॅलन्स आउट करायचं. आणि म्हणून खायचं काहीतरी गोड वगैरे खायचं नंतर, म्हणजे मग ते शांत होतं परत. चालेल. तो अग्निकुंड आपण नंतर होम बीम झाला की नंतर ते शांत करतो ना अग्निकुंड, तसं ते शांत पण करायचं नंतर. म्हणून आपल्याकडे प्रसाद वगैरे घ्यायची पद्धत आहे. दूध तरी प्यायचं ना, हम्म. कुठल्याही पूजा अर्चा झाल्या. तसं हे मंत्रोच्चारण झालं की दूध प्यावं, पाणी प्यावं, काहीतरी थोडंसं खावं, ते शांत होतं तो अग्नी. म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर गॅस बंद करणं पण गरजेचं आहे, चालूच नाही ठेवायचं. बरोबर. तसं चालेल. अगदी साधं आहे. ओके. आपण कोणाचे आहेत का प्रश्न? नाही तर मग आपण थांबू शकतो आता. आणि मग अजून नंतर असतील तर तुम्ही साधना करा, ग्रुपवर टाका. अजून काही प्रश्न असतील तर आपण नंतर घेऊ एखादं सेशन. धन्यवाद ताई. सगळं शंका निरसन झालं तुमच्या या सत्रामुळे. हो, धन्यवाद. जे काही चुकीचं वाटत होतं, बरोबर वाटत होतं, तर बऱ्यापैकी आता म्हणजे साधनेला परत अजून बळ मिळालं की अजून आपण बरोबर ट्रॅकवरती आहोत बुवा असं. हम्म. खूप धन्यवाद मनापासून. थँक्यू. थँक्यू. थँक्यू मंजिरी ताई. मी थँक्यू. ऋतुजा कुलकर्णी मंजिरी ताई. हा. वी टुगेदर मध्ये हो 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 हो. छान सांगितली हा माहिती साराने, आणि तुम्ही धन्यवाद मस्त उपयोग धन्यवाद झाला. धन्यवाद. फक्त एक आहे की संकल्प म्हणजे आता तुम्ही म्हणालात ना की प्रेझेंट कंटिन्युअस म्हणजे की माझं आरोग्य चांगलं राहू दे असं म्हणायचं का आहे असं म्हणायचं? राहतंय, माझं आरोग्य आहे चांगलं. ओके. हा राहू दे, फ्युचर नेव्हर कम्स. ओके, हा उद्या कधीच येत नाही.
बर. म्हणून फ्युचर टेन्स मधला संकल्प नाही करायचा, प्रेझेंट टेन्स मधला करायचा माझं आरोग्य चांगलं आहे आणि आहे. मग मी हे म्हणतेय एकदा आणि मग एकदा म्हणायचं. आणि मग अशा अशा कंडिशन मध्ये मला खरंच काहीतरी खूप झालंय काहीतरी आणि ते नाही बरं होणार. हा, इन अ वे हा वी नो इट. आणि मग मी हा माझं आरोग्य चांगलं आहे म्हणते, तेव्हा काय होतं, आरोग्य म्हणजे ऍक्च्युअली ते दुखणं बरं होईल का ते आपल्याला माहिती नाही. हा, होईल की नाही फिजिकली माहिती नाही, कारण खूप फॅक्टर्सवर अवलंबून असतं ते. बर. हा परंतु त्यात एक फिजिकल भाग असतो आणि एक त्याचा मानसिक भाग असतो, बरोबर आहे हा ना? तर आपल्याला ते मानसिक भाग 100% जातो ह्या मंत्रांनी. ओके. हा फिजिकल जाईल की नाही नाही माहिती. म्हणजे बर. आपला त्याच्या मागचा स्ट्रेस जातो निघून. गुडघे दुखी आहे, हा सूर्य आरोग्यवर्धक आहे, त्यामुळे तो गुडघे दुखी पण बरी करणार. पण बर समजा बर. नाहीच बरी झाली तर आता ते काहीतरी असंच झालंय की किंवा हाड मोडलं, आता ते नाही सांधलं नाही जाणार आहे, काही लागलीच त्याला काय, त्याचा हा 3 महिने 6 महिने काळ लागणार आहे. ठीक बर. आहे. हा चाक्षुष ऑपरेशन म्हटलं म्हणजे काही 4 दिवसात सांधलं जात आहे असे मिराकल्स नाही होत. हा. परंतु मग ते 6 महिने आपल्या आनंदात जातील का? हो, मी सारखं तेच काय ग बाई, कशी बाई पडले, हे ते हे नाही. जे हा आपण मनातून चेंज होणार. हा 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 ठीक आहे पडले, इट्स ओके, काय आता एवढं बाकीच्या काही नाही. गोष्टी हा, मग आपल्याला ते ऐकशील पेन पण नाही. सहन व्हायला लागतं. आपल्याला हा तर पेनचं काही वाटत नाही, असं व्हायला लागतं. सो इन स्पाइट ऑफ अवर प्रॉब्लेम्स वी आर हॅपी. ओके. हा ओके. आपला दृष्टिकोन बदलायला लागतो त्या प्रॉब्लेमकडे बघण्याचा. त्या प्रॉब्लेम मधून सुद्धा आपण कसं चांगलं काही गोष्टी साध्य करू शकू, ते हा हा ते यायला लागतं आपल्याला, आपोआप यायला लागतं. ब्लेम गेम ऍक्च्युली बंद तेच होतो. झालंय. मला पाय फ्रॅक्चर झालाय ना आणि मग काल गेले तर त्याने ते 3 दिवसांनीच काढलं आणि ते म्हणलं लिगामेंट पडा. मी आता बांधूनच बसले होते, आता हे पाडले म्हणून हे केलं. पण मग आता माझं लक्ष तिकडून जाऊन दुसरीकडे झालं की मी बाहेर जाऊ शकत नाही, तर हे सेशन तरी करून, तर असा काहीतरी आपल्याला परिणाम मार्ग होतो. दिसायला लागतात. जी हम्म. परिस्थिती आहे ना, त्या परिस्थितीतून मार्ग कसा काढायचा हे आपल्याला हा दिसायला लागतं. राईट आपली राईट. दृष्टी तयार होते त्याची. हा नाहीतर मी मगाशी म्हटलं ना की आपल्याला त्या फटी दिसतच नाहीत. हा आत्ताही दिसली. हा, दृष्टिकोन बदलला ना आपला की आपल्याला फटी त्या दिसायला लागतात, आपल्याला बारीक बारीक गोष्टी दिसायला लागतात. अरे आपण हे करू शकतो की, हा आता मला उठताच येत नाही, काय करता येऊ शकतं, मी वाचू शकते. प्रत्येकाचं आपल्या हा आवडीनुसार आपल्याला दिसायला. ओके ओके. थँक्यू. थँक्यू. मग आपला संकल्प चुकत होता थोडक्यात. Limit. मग आता आपण एंड करूयात मीटिंग. करू ना तुला, सारा तुला काही सांगायचंय का? नाही, आपण एंड करू शकतो. हा या ग्रुपवरती मी आपल्या वर्कशॉपची माहिती आणि युट्यूबच्या लिंक्स पाठवल्यात. हा सो चालेल. त्याच्यावर तुम्हाला अजूनही काही व्हिडिओज बघायला मिळतील. सो यू कॅन स्टे कनेक्टेड. आणि तोच ग्रुप ज्याच्यावरती आज तुम्ही सगळे आहात, ज्याच्यावर तुम्हाला ही झूम लिंक मिळाली, त्याच ग्रुपवरती बाकीच्या सगळ्या सेशन्सची, वर्कशॉपची, रेग्युलर जे काही काही आपण करतो आणि त्याची माहिती आता जे आपण व्हिडिओ हे केला त्याचे पण टाकते लिंक ते टाक. हो, युट्यूबचे. त्याची लिंक त्याच ग्रुपवरती येईल, रेकॉर्डिंग. तर सर्वांना धन्यवाद. एवढा वेळ थांबल्याबद्दल. आपण 8:15ला संपवणार होतो, त्याऐवजी आता 8:45 वाजलेत, तरी सगळे थांबलेत, तर खूप धन्यवाद. आता मी एंड करते मीटिंग. थँक्यू मंजिरीताई. येऊ. थँक्यू मंजिरीताई.